नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे सगळे नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर बघा, सगळ्यांनाच आता माहिती आहे की सोमवारी येतो, तर सोमवारी सोमवती अमावस्या आहे, म्हणजे 8 तारखेला. तर अमावस्या जेव्हा सोमवारी पडते तिला सोमवती अमावस्या असे म्हणतात. ह्या दिवशी भगवान शिवांची आणि माता पार्वतीची पूजा केली जाते. ह्या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात, व्रत करतात आणि पूजा करतात. तर बघा, सोमवती अमावस्या जी आहे ती ह्या वर्षातली शेवटची अमावस्या आहे. म्हणजे 9 तारखेला गुढीपाडवा आहे आणि आपल्या हिंदू धर्माप्रमाणे आपलं नवीन वर्ष 9 तारखेला सुरू होणार आहे. तर बघा, सोमवती अमावस्येचं धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्व दिलं गेलं आहे. ह्या दिवशी शिवभगवानांची आणि पार्वती मातेची पूजा केली जाते. तर या दिवशी पितरांसाठी तर्पण करण्याची सुद्धा सेवा केली जाते किंवा तर्पण करण्याचा हा दिवस मानला जातो. त्यामुळे तुम्हीसुद्धा तुमच्या पितरांसाठी या दिवशी तर्पण नक्की करू शकता. या दिवशी भगवान शंकराला तुम्ही थोडे पाणी आणि काळे तीळ घालूनसुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता. तर बघा, ऑलमोस्ट 95 म्हणजे 95% जणांना पितरांचा दोष हा असतोच. असं कोणीच नाही की बाबा पितरांचा दोष नाही, आणि ज्याला नाही आहे तो अत्यंत भाग्यवान आहे. पण त्यांनीसुद्धा पितरं आपली खुश राहण्यासाठी कायम त्यांची सेवा ही केलीच पाहिजे. तर बघा, पितरांचा दोष घरामध्ये जेव्हा असतो तेव्हा कामामध्ये सतत अडचण, अडथळे, घरी कटकटी, फॅमिली वाढत नाही, संतानप्राप्ती होत नाही, असे खूप प्रॉब्लेम्स लाईफमध्ये असतात. त्यामुळे आपल्याला जेव्हा जेव्हा संधी मिळेल आपण तेव्हा पण आपल्या पितरांसाठी सेवा ही केलीच पाहिजे. तर बघा, तुम्हाला आता काय करायचं आहे, तुम्हाला 8 एप्रिलला संध्याकाळी, अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी 7च्या नंतर जेव्हा दिवे लागण्याची वेळ असते तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर त्यासाठी तुम्हाला एक निरांजन किंवा तुम्ही पंटी घेतली तरीही चालेल. त्याच्यामध्ये 5 किंवा 7 भीमसेनी कापूर असेल तरीही चालेल, किंवा आपल्या नॉर्मल कापराच्या वड्या असतील तरीही चालेल. तुम्हाला त्या निरांजनात किंवा पंटीमध्ये ठेवायच्या आहे आणि तुमच्या उंबऱ्यावरती तुम्ही त्या जाळायच्या आहेत. संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला तुम्हाला त्या जाळायच्या आहेत. आणि म्हणजेच तुमचा पितृदोष किंवा घरात नकारात्मक ऊर्जा असेल किंवा कटकटी असतील किंवा कोणी काहीतरी तुमच्या घरावर केलेलं असेल किंवा तुमच्या घरामध्ये काही आणून फेकलेलं असेल, काही असेल, त्याच्याने तुम्हाला जर त्रास होत असेल तर तो नक्कीच कमी होईल. आणि तुम्हाला तुम्ही ॲक्च्युली हा उपाय दर शनिवारी पण करू शकता आणि दर अमावस्येला तर तुम्हाला न चुकता हा उपाय करायचाच आहे. त्यानंतर तुम्हाला सोमवती अमावस्येपासून म्हणजे 8 तारखेपासून तुम्हाला एक चांगला उपाय मी सांगणार आहे, जो तुमचा पितृदोष बऱ्या प्रमाणामध्ये तुम्हाला तो कमी होऊ शकतो. तर तुम्हाला काय करायचं आहे बघा, दररोज तुम्ही सकाळी पूजा झाल्यानंतर किंवा तुम्ही रात्री जेव्हा तुमचं जेवण वगैरे होईल तेव्हा जेव्हा तुम्ही किचन साफ कराल ना, त्याच्यानंतर तुम्हाला हा उपाय केला तरी चालेल. तुम्हाला एक कापराची वडी घ्यायची आहे, भले मग तुम्ही नॉर्मल कापूर घ्या किंवा भीमसेनी कापूर घ्या. एक इलायची घ्यायची आहे आणि एक लवंग घ्यायची आहे आणि ही दररोज तुम्हाला जाळायची आहे. हा उपाय तुम्ही दररोज 3 ते 4 महिने करून बघा, तुम्हाला नक्कीच फरक पडेल. तुम्हाला हा उपाय तुमच्या देवघराच्या समोर केला तरीही चालेल. जेव्हा तुमचे पिरियड्स असतील तेव्हा तुम्ही तुमच्या घराच्या हॉलमध्ये किंवा किचनमध्ये गेलात तरीही चालेल. त्यामुळे फक्त पिरियड्स असताना तुम्ही करू नका, तुमच्या घरातल्यांना कोणाला तरी करायला सांगा. तर बघा, सोमवती अमावस्येच्या दिवशी तुम्ही तुमच्या मुलांची, घरातले कोणी आजारी असतील तर त्यांची ही दृष्ट काढू शकता. तुम्हाला 2 भीमसेनी कापूर चालतील किंवा नॉर्मल कापराच्या वड्या पण चालतील. तर 2 वड्या ह्या उजव्या हातात तुम्हाला मुठीत बंद करायच्या आहे. ज्या व्यक्तीची तुम्ही दृष्ट काढणार त्याचं तोंड दक्षिणेला पाहिजे. मला त्या 2 कापूर घ्यायचे आहेत, त्यांच्या डोक्यावरून 7 वेळा क्लॉकवाईज, त्यांच्या डोक्यावरून परत 7 वेळा अँटी क्लॉकवाईज आणि
डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा तुम्हाला सरळ असे उतरवायचे आहेत. मी परत सांगते, 7 वेळा क्लॉकवाईज, 7 वेळा अँटी क्लॉकवाईज आणि डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा सरळ असं तुम्हाला उतरवायचे आहेत. त्या निरांजनामध्ये किंवा तुमच्या कापूराची तुमची दाणी असेल, कर्पूर आरती असेल, त्याच्यामध्ये तुम्ही घालून ते कापूर तुम्हाला जाळायचे आहेत. जाळल्यानंतर त्याची जी खाली काळी काळी जी राख उरते ती त्यांच्या कुठल्याही डाव्या किंवा उजव्या पायाला तुम्हाला लावून द्यायची आहे. असंच तुम्हाला त्या दिवशी 2 कापूर घ्यायचे आहेत आणि तुम्हाला तुमच्या गाड्यांची पण दृष्ट काढायची आहे. बघा, आपण दररोज आपल्या गाडीवरून ट्रॅव्हल करतो, मुलांना घेऊन येतो, सोडायला जातो, तर आपल्याला आपल्या गाडींची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला सुद्धा इजा होऊ शकते. त्यामुळे आपणच आपल्या गाडींची दृष्ट काढायची आहे. तर ह्याच्यासाठीच तुम्हाला प्रत्येक गाडीला मात्र तुम्हाला 2 कापूर घ्यायचे आहेत. एकच कापूर सगळ्या गाडींना चालणार नाही. 2 कापूर मुठीत घ्या. गाडीवरून सुद्धा 7 वेळा तुम्ही क्लॉकवाईज, परत अँटी क्लॉकवाईज आणि वरून खालीपर्यंत तुम्ही समोरच परत 7 वेळा असं करायचं आहे. गाडीच्या थोड्या लांब या, ते कापूर जाळा आणि त्यातलं जे काळं उरतं ते गाडीला तुम्हाला ते लावायचं आहे. अशा तऱ्हेने तुम्ही तुमच्या गाडीची दृष्ट काढू शकता. बघा, हे उपाय मी तुम्हाला जे सांगते आहे ना, ते अगदी सोपे आणि सिंपल आहेत. ते तुम्ही अगदी नक्की करून बघा. हे जे खूप लोकांना फायदे झालेले आहेत. मी पण हे उपाय दर अमावस्येला, दर शनिवारी मी हे करते. त्यामुळे पितृदोष पण कमी होतो आणि घरात तुम्हाला विजिबल फरक हा जाणवायला लागतो. त्यामुळे हे तुम्ही कापराचे उपाय अमावस्येच्या दिवशी नक्की करा. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. श्री स्वामी समर्थ.